नमस्कार. प्री प्रेग्नन्सी इव्हॅल्युएशनमध्ये आज आपण हिमोग्लोबिनविषयी जाणून घेऊया. हिमोग्लोबिन हा रक्तातला असा घटक असतो की जो ऑक्सिजनची डिलिव्हरी प्रत्येक पेशीपर्यंत करण्यास मदत करतो. नॉर्मली हिमोग्लोबिनची व्हॅल्यू ही पुरुषांमध्ये 14च्या वर असावी लागते, तर स्त्रियांमध्ये 12.5च्या वरती असायला पाहिजे. परंतु भारतामध्ये बऱ्याच स्त्रियांचं हिमोग्लोबिन हे अगदी कमी म्हणजे 10-9पेक्षाही कमी आढळून येतं. याचं कारण पाळीच्या वेळेला बऱ्याच जणांना खूप रक्तस्राव होतो. त्याचबरोबर असंतुलित आहार असतो आणि त्यामुळे हवं तसं लोहयुक्त पदार्थ मिळत नाहीत. आता जर प्रेग्नन्सीत तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तर बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. बाळाला रक्ताभिसरण चांगलं होत नाही, बाळाचं वजन कमी राहतं. एवढंच नव्हे तर आईच्या हृदयावर देखील त्याचा ताण पडतो. प्रीटर्म डिलिव्हरीची म्हणजे वेळे अगोदर डिलिव्हरी होण्याची शक्यता असते आणि डिलिव्हरीच्या वेळेला रक्तस्रावसुद्धा जास्त होऊ शकतो. प्रेग्नन्सीच्या आधीच हिमोग्लोबिन कमीत कमी 11पर्यंत असणं गरजेचं आहे. यासाठी आहारात लोहयुक्त पदार्थांचा जास्तीत जास्त वापर असणं गरजेचं आहे. आता हे लोहयुक्त पदार्थ कुठले? तर ॲपल, पालेभाज्या, नाचणी, गूळ, चिक्की, खजूर या रोजच्या पदार्थांमध्येच, आपल्या रोजच्या जेवणातल्या पदार्थांमध्येच लोहाचं व्यवस्थित प्रमाण असतं. त्याचबरोबर मांसजन्य पदार्थांमध्ये सुद्धा लोहाचं प्रमाण चांगलं असतं. सो प्रेग्नन्सी आधीच जर तुमचं डाएट व्यवस्थित असेल तर तुम्हाला ही डेफिशियन्सी होणार नाही आणि त्यामुळे तुमचे आणि बाळाचे आरोग्य व्यवस्थित राहील. सो हॅपी कन्सिविंग, स्टे ट्यून्ड.